अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनंही आता प्रवेश केलाय। वंचित बहुजन आघाडीकडून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर सुद्धा उपस्थित होते। सर्व नगरसेवकांची विकास कामं मला मार्गी लावायची आहे, त्यामुळे सक्षम पर्याय मीच आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी केला। प्रथम तर मी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करू इच्छितो की ही स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक नगरसेवकातून प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे। पण मागील अनेक वर्षापासून नगरसेवक हा कोणी इथपर्यंत प्रयत्न करत नव्हता की आपण ही विधानसभा लढू शकतो काय। त्या अनुषंगाने अनेक नगरसेवकांनी जेव्हा फोन केले की आपण हा निवडणूक लढली पाहिजे, तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष नगरसेवकांच्या त्या तशाच आहेत, त्याच्यावर कोणीच भाष्य करते की त्यावर लक्ष देत नाही। मोठ्या मोठ्या गाड्याने उभे राहणे आणि मग 5-7 वर्ष नगरसेवकांच्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणाचं लक्ष नव्हतं, म्हणून ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्यानंतर आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की पक्षाने ही निवडणूक लढली पाहिजे। आणि राहिला दुसरा प्रश्न मतांचं, फेरीच निश्चितच अमरावती जिल्हा या तिसऱ्यांदा मी नगरसेवक आहेत, आता माझी नगराध्यक्ष तिथं गणपती निवडून आलेले आहेत, पक्षाचे अनेक सहकारी आहेत, समविचारी पक्ष अनेक आहेत आणि कुठंतरी हा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यावर्षी पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी नेते श्री निलेशजी विश्वकर्मा यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि माननीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार आज मी प्रदेश उपाध्यक्ष आणि माझ्यासोबत युवाचे महासचिव श्री राजेंद्र पोपण सोबत आहेत। आज आम्ही इथे बी फॉर्म द्यायला इथे आलो। अमरावतीमध्ये जो पैशांचा वापर या निवडणुकीमध्ये आता होण्याची शक्यता जी दिसते आहे, त्याच्यावर आम्ही मतदारांना एक चांगला पर्याय इथे तरुण उमेदवारांचा दिलेला आहे।